नमस्कार, स्वागत आहे तुमच्या एस पी मराठी चॅनलवरती। जर अजूनही तुम्ही एस पी मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मला माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल। तर मित्रांनो, 2025 मध्ये घरकुलासाठी किती पैसे मिळणार आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जात आहे की घरकुलासाठी नेमकी पैसे किती मिळतात। तर मित्रांनो, 2025 मध्ये घरकुलासाठी 1,20,000 रुपयांचं बजेट एका घरकुलासाठी दिलं जातं आणि त्यानंतर तुम्ही जर डोंगराळ भागातून असणार तर तुम्हाला 1,30,000 रुपयांचं अनुदान घरकुलासाठी दिलं जातं। आणि काही जे ग्राम रोजगार सेवक असतील त्यांच्या मार्फत रोजगार हमी योजनेअंतर्गत जे लाभार्थी काम करतील त्यांसाठी वेगळी मजुरी या ठिकाणी दिली जाते, परंतु काही भागांमध्ये ही निधी दिली जाते आणि काही भागांमध्ये ही निधी दिली जात नाही। शक्यतो घरकुलासाठी मंजुरी जी आहे ती 1,20,000 ते 1,30,000 दरम्यान सध्या चालू वर्षामध्ये म्हणजे 2025 मध्ये दिलं जातं। 5 जानेवारीपर्यंत ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना सध्या 1,20,000 रुपयांचं बजेट दिलं जात आहे। आता या ठिकाणी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भरपूर अशी मागणी केली जात होती केंद्र सरकारकडे, राज्य सरकारच्या माध्यमातून की एक प्रस्ताव सुद्धा त्यांनी पाठवण्यात आलेला होता की सध्याची जी महागाई आहे या महागाईच्या काळामध्ये सर्व वस्तू महागल्या आहेत, मग तुम्ही जे आम्हाला 1,20,000 किंवा 1,30,000 रुपये देतो यामध्ये घरकुल कंप्लीट होत नाही, यासाठी वाढीव अनुदान जे आहे ते लवकरात लवकर तुमच्याकडून दिलं जावं अशी मागणी केंद्र सरकारकडे, राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणा किंवा अनेक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। याबद्दलची माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सुद्धा देण्यात आली आहे की आम्ही केंद्र सरकारकडे अनुदान वाढीवचा प्रस्ताव सुद्धा पाठवलेला आहे। तो प्रस्ताव कधीपासून मंजूर होईल याबद्दलची माहिती सध्या तरी त्यांच्या माध्यमातून आलेली नाही। शक्यतो येणारा जो अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे किंवा अर्थसंकल्प जो जाहीर केला जाणार आहे या अर्थसंकल्पामध्ये वाढीव अनुदान डिक्लेअर केला जाऊ शकतो। सध्या तरी याबद्दलची कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही। आता जो एप्रिलमध्ये अर्थसंकल्प केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा जाहीर केला जाईल, या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारच्या ज्या विविध योजना राबवल्या जात आहेत यामध्ये रमाई आवास योजना असेल, पारधी आवास योजना असेल, शबरी आवास योजना असेल, यशवंत आवास योजना असेल, अटल बांधकाम कामगार आवास योजना असेल, अशा विविध योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहे। आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जी महत्त्वपूर्ण योजना राबवली जात आहे ती म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना। या योजनेअंतर्गत सर्व जाती धर्मातील लाभार्थी लाभ घेऊ शकतात, ओपन कॅटेगरीतील सहित या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यानंतर राज्य सरकारच्या ज्या विविध योजना राबवल्या जातात, प्रत्येक जाती धर्मासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत, त्या योजनेमध्ये आपल्याला हमखास लाभ घेता येतो। परंतु भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला जात होता, तो म्हणजे सध्या चालू वर्षामध्ये एका घरकुलासाठी किती अनुदान मिळतं। तर याबद्दलचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेलं असेलच। चालू वर्षामध्ये सध्या तरी 1,20,000 ते 1,30,000 रुपये याप्रमाणे अनुदान दिलं जातं। जेव्हा वाढीव निधी किंवा अनुदान दिलं जाईल या संदर्भात जे काही अपडेट केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, खरंच 1,20,000 ते 1,30,000 मध्ये कोणतंही घरकुल कंप्लीट होत नाही। सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढलेली आहे। या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता नक्की कमेंट करून सांगा। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम अचूकरित्या मिळत जातील। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।